नमस्कार मित्र हो, मी परेश आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्रातील एका थोर संतांविषयी माहिती बघणार आहोत. ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराजांविषयी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला काही ना काही माहिती असणारच आहे. मी तो म्हणतो बरीचशी माहिती असणार आहे. त्याच माहितीवर आज प्रकाश टाकण्याचं काम आपण करणार आहोत. पण त्याआधी संत शिरोमणी सावता महाराज मंदिर समिती नांदगाव यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्या वडिलांना संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये नित्यपूजेचा मान दिला. त्यामुळे सावता महाराजांविषयी अजून माहिती जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून मला त्यांची महानता कळली. ही समिती दरवर्षी संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह व कथा वाचनाचा संपूर्ण गावकऱ्यांना लाभ मिळवून देते आणि बरेचसे समाज उपयोगी कार्य देखील करते. त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही आमच्या चॅनलकडनं मी सदिच्छा व्यक्त करतो. तर मित्र हो, कालच संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी झाली. त्यांचे संपूर्ण नाव सावता पुरसोबा माळी. त्यांचे जे गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरणगावचे ते रहिवासी. दैवू माळी हे त्यांचे आजोबा. ते पहिल्यापासूनच पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. दैवू माळी हे पहिल्यापासूनच पांडुरंगाचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांच्या घराण्यामध्ये ही परंपरा चालत राहील आणि सावता महाराज देखील लहानपणापासूनच विठ्ठलाचे निस्सीम भक्त बनले. त्यांचा विवाह भेंड गावातील जनाई नावाच्या मुलीशी झाला. त्यांना 2 अपत्ये झाली, ज्यांचं नाव विठ्ठल आणि नागाताई. सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत. ऐहिक जीवनात कर्तव्य कर्म करत असताना देखील ईश्वर भक्ती करता येते हे जनसामान्यांना त्यांनी दाखवून दिले. त्यांची कर्तव्यनिष्ठा एवढी महान होती की असं म्हणतात की सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत, परंतु त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि कर्म करत असताना देखील ईश्वराला न विसरणं आणि त्याचं रोज ईश्वराचं नामस्मरण करणं कर्म करत असताना, ही ईश्वर भक्ती त्यांची बघून स्वतः ईश्वर म्हणजे स्वतः पांडुरंग त्यांना भेटायला पंढरपूर अरणगावात गेले होते. कर्मे ईशू भजावा ही सावता माळी यांची जगण्याची पद्धत होती किंवा ती वृत्ती होती. सावता माळी यांनी कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असा प्रवृत्तीमार्गी संदेश देणारे ते संत होते. कर्तव्य आणि कर्म करत असताना ईश्वर सेवा करण्यासाठी केवळ शुद्ध अंतःकरणाने ईश्वराचे नामस्मरण करावे हा संदेश त्यांनी जनसामान्यांना दिला. संत सावता महाराजांबद्दल संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. अशा संत शिरोमणी सावता महाराजांना मी वंदन करतो. आपणा सर्वांना आवाहन करतो की सावता महाराजांनी जो संदेश लोकांना दिला आहे, जे गीतेतील कर्मयोग आहे, तो कर्मयोगाचं जागतं उदाहरण ते आहेत. त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमच्या कर्तव्याला आणि कर्माला नेहमी प्रथम प्राधान्य द्या आणि ते करत असताना ईश्वराला मात्र विसरू नका, त्याचं नामस्मरण करत राहा. ही देखील ईश्वर सेवा खूप श्रेष्ठ आहे आणि असं केल्याने देखील ईश्वर तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. किंवा हीच आजच्या काळाची देखील गरज आहे की तुम्ही तुमचं कर्म विसरून कर्म सोडून ईश्वराकडे जाऊ नका. कर्म करत असतानाच ईश्वर सेवा करा, ईश्वराची भक्ती करा. तीच ईश्वराला श्रेष्ठ आहे, तीच ईश्वराला मान्य आहे. अशा थोर संदेश देणारे ते असंही म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे जो विठ्ठल आहे, जो पांडुरंग आहे, तो कोण आहे? हे माझं कर्मच आहे जे मला दिलेलं आहे. तर हा त्यांचा संदेश सगळ्यांनी अंगीकारावा
एवढे बोलून मी इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. सावता महाराजांविषयी तुम्हाला अजूनही काही माहिती असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.